नांदेडच्या नवीन कौठा भागातील नालंदा बुद्धविहारात बुद्धविहार कमिटी व महाप्रजापती गौतमी महिला मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वर्षावासानिमित्त भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिणचे शहराध्यक्ष सुभाष डोंगरे हे दररोज नालंदा बुद्धविहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म व मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करत असून ग्रंथ वाचनास बौद्ध उपासक उपासिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। या प्रसंगी नालंदा बुद्धविहार कमिटीचे पदाधिकारी व महाप्रजापती गौतमी महिला मंडळाच्या उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। शेवटी उपस्थितांना संयोजकाच्या वतीने खीरदान करण्यात आले। जय भीम। मी सुनीता रतन भोकरे नवीन कौठा येथून आहे। आमच्या इथे नालंदा बुद्ध विहारामध्ये 2-3 वर्षापासून आमचे आदरणीय डोंगरे सर आम्हाला खूप छान प्रकारे बुद्ध आणि त्यांचा धम्म खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आणि एवढी आम्हाला गोडी त्याची निर्माण झाली की आमचे सगळे घरचे परिवाराचे आम्ही सर्वजण माझे सासू सासरे सर्वजण आम्ही रोज ऐकायला येतो आणि सरांनी एवढा छान प्रकारे आम्हाला धम्म सांगितला ना, ते असं खूपच चांगलं की आम्हाला अगोदर असं काहीच माहित नव्हतं। एवढं सरांनी जेव्हापासून आम्हाला समजून सांगितलं तेव्हापासून आमच्यामध्ये खूप परिवर्तन झालं। त्याच्यामुळे सरांचे खूप धन्यवाद। सर्वांना जय भीम। या पवित्र अशा वर्षावासानिमित्त गेल्या 2-3 वर्षापासून मी या ठिकाणी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचं वाचन होते। मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 22 वर्षापासून सामुदायिकरित्या या ठिकाणी या ग्रंथाचं वाचन झालेलं नाही असं मला आमचे ज्येष्ठ प्रल्हाद काका भोकरे यांच्याकडून कळालं। पण इथल्या उपासकांनी या धम्मग्रंथ ऐकण्यासाठी एवढी उत्सुकता दाखवली आणि उत्सुकता दाखवून त्यांचा खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी आहे। आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की या नगरामध्ये ह्या ज्या महिला आहेत या महिलांच्यामध्ये धम्म रुजण्याची प्रक्रिया हळूहळू या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। इथल्या महिला श्रद्धावान आहेत। या ठिकाणी बौद्ध धम्माच्या संदर्भातले जेवढे काही कार्यक्रम होतात या ठिकाणी आम्ही पार पाडतो। वेगवेगळ्या प्रकारच्या बौद्ध धम्माशी संबंधित असलेल्या जयंत्या पुण्यतिथ्या आणि आपलं धम्मचक्र प्रवर्तन दिन 6 डिसेंबर 14 एप्रिल अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या मधून आम्ही या ठिकाणी आमच्या सगळ्या उपासकांना उपासिकांना धम्माचं ज्ञान देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आणि या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो। इथले लोक दिवसभर काम करून काबाड कष्ट करून त्यांची श्रद्धा धम्मावर आहे हे मला विशेष या ठिकाणी सांगावयास वाटते। आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही तुम्ही आज पाहता जमाव हा बौद्ध धम्माच्या मार्गावर चालणारा निश्चितपणे एक संघ आहे असंच मी या ठिकाणी म्हणेन। नाव पंचाबाई गणपतराव दुधमल। नवीन कोठ्यामध्ये नालंदा बुद्ध विहारात इथं बंद होतं। आधी त्यानं लहान लेकरं घेऊन शनी वंदना चालू केली, मग बाया यायला सुरू झाल्या। डोंगरे सर आले 2 वर्षात 3रं वर्ष हे वंदना घ्यायला चालू। माझं नाव प्रज्ञा संतोष भोकरे आहे। मी नवीन कौठा येथे आहे आणि आमच्या नालंदा बुद्ध विहारात गेल्या 3 वर्षापासून सुभाष डोंगरे सर आम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म 2 वर्ष आम्ही ऐकला आणि यावर्षी मिलिंद प्रश्नाचं ते आम्हाला एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये जसं समजायसारखं ते समजावून सांगतात। आमचा रोज आम्ही 8 ते 9 पर्यंत इथं येतो, ऐकतो आणि आम्ही धम्माच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो ते डोंगरे सरांमुळे आणि आम्हाला खूप त्याचा लाभ बी झालेला आहे। प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात सामाजिक जीवनात आम्ही छोटे मोठे कार्यक्रम बी इथे चालू केले आहेत। पहिले असं नव्हतं एवढं, पण आम्ही जसं सर आलेत आमच्याकडं तसं आम्ही कोणती पौर्णिमा कोणता धम्मचक्र परिवर्तन दिन 6 डिसेंबर अशा छोटे मोठे कार्यक्रम आम्ही घेतो आणि आमच्या सर्व महिला मंडळ सर्व आम्ही एकत्र मिळून कार्यक्रम करतो आणि सर्व आम्ही एका मनानं एका याच्यानं एकजुटीनं राहतो आणि याचं सर्व श्रेय आमच्या सरांना जाते। मी आदित्य विलास भोकरे। आम्ही गेल्या 2 वर्षापासून येथे भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मा ग्रंथ चालू केला आहे। सर्वप्रथम आम्ही छोटे छोटे लेकरं घेऊन वंदना घेण्यास तिथं चालू केली आहे नालंदा बुद्ध विहारात। इतके दिवस बंदच होता हे विहार। मग अचानक डोंगरे सर आले आणि म्हणले इथं मी ग्रंथ चालू करू का? मग सगळ्यांना होकार दिला, मीटिंग बसली आमची, सगळे हो म्हणल्यानंतर मग 2 वर्ष आम्ही भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मा ग्रंथ डोंगरे सरांनी खूप अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितला। आणि म्हणजे इथल्या महिला कशा थोड्या म्हणजे अडाणी आहेत, त्यांना लिहिता वाचता येत नाही। डोंगरे सरनं खूप छान उदाहरणं देऊन हसत खेळत आम्ही 2 वर्ष कसे गेले कळाले पण नाही। आता आम्ही यावर्षी नवीन उपक्रम म्हणून मिलिंद प्रश्न हा ग्रंथ चालू केला। आता पहिलं सर म्हणू लागले की हा ग्रंथ खूप अवघड आहे, तरी पण सर आता आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हा ग्रंथ समजून सांगत आहेत आणि मला आशा आहे की
हे 3 वर्ष ऐकून महिला म्हणजे सगळे देवी देवता वगैरे ते सगळं सोडून देतील आणि अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे येतील, एवढी मला आशा आहे. जय भीम सर. सर्वांना माझा जय भीम. मी अवंतिका प्रकाश भोकरे, राहणार नवीन कवठा, नांदेड येथील नालंदा बौद्ध विहारातून बोलत आहे. आमच्या येथे डोंगरे सर हे गेल्या मागील 2 वर्षापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाविषयी आम्हा सर्वांना प्रवचन देतात आणि समजून सांगतात. यावर्षी त्यांनी मिलिंद प्रश्न हा ग्रंथ चालू केलेला आहे. यामुळे सर्व उपासिक आणि इथले असलेले सर्व बंधुभगिनी मिळून सर्व ग्रंथ ऐकायला येतात आणि ग्रंथाचा हा टाइम रात्री संध्याकाळचे 8 ते 9 हा 1 तासाचा असतो. त्यामध्ये डोंगरे सर हे पूर्ण एक ना एक पॅरेग्राफ जो असतो तो मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून आणि जसं आमच्या इथल्या बायकांना समजेल अशा पद्धतीने समजून सांगतात. यासाठी मी डोंगरे सरांचे खूप मनापासून धन्यवाद करतो. माझं नाव अर्चना कैलास भोकरे. मी नवीन कवठा येथील भारतीय बौद्ध महासभेची सचिव आहे. सर डोंगरे सर 2 वर्ष झालं बुद्ध आणि धम्म त्यांचा ग्रंथ, या ग्रंथामधून आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीपासून खूप ज्ञान प्राप्त झालं. त्यांना आम्हाला खूप छान माहिती देतात. सर आम्ही सगळे सण वार सगळे एकत्र मिळून